नमस्कार मंडळी, मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे संध्यास क्रिएटिव्ह कॉर्नर. आज ना आपण गाजराचं ज्यूस कसं करायचं ते पाहणार आहोत. गाजराचं सेवन करण्याने काय फायदा होते कुणाला सांगायची आवश्यकता नाही, कारण गाजराचे फायदे खूप आहेत, ते सगळ्यांना माहिती आहे. नुसतं खावं वाटत नाही, त्यासाठी आपण ज्यूस करणार आहोत, ते पाहणार आहोत. गाजरापासून ना ABCDEGK हे विटॅमिन भेटतो आपल्या शरीरासाठी, जे की आपल्या शरीरासाठी पोषण असण्यासाठी खूप आवश्यक आहे. डोळ्यासाठी, हृदयासाठी, आपल्या स्किनसाठी एकदम छान असतं गाजर, त्यामुळे हे पिणं गरजेचं आहे. तर खावं वाटत नाही, त्यासाठी आज ज्यूस करून पाहू आपण. त्यासाठी गाजर स्वच्छ धुवून घ्यायचे आणि वरची साल काढून घ्यायची. म्हणजे सालनं काय होते, करवटपणा येते आपल्या गाजराच्या ज्यूसला. सालमध्येच असते त्याचं करवटपणाचं, त्याच्यामुळे साल काढून घ्यायची. आणि लवकरही उकळले जातात आणि करवटही होत नाही, त्यासाठी साल ठेवायचीच नाही, बिलकुल काढूनच टाकायची साल. 2 ग्लास ज्यूस करायचं असेल तर 4 गाजर मीडियम साईजचे पुष्कळ होतात, जे की आता मी दाखवत आहे तेवढेच पुष्कळ होतात 2 ग्लासासाठी. आपण दूध पण भरपूर वापरणार आहोत, त्यासाठी 4 मीडियम साईजचे गाजर खूप होतात. आणि उपवासाला सुद्धा चालते बरं का. जे 6 महिन्याच्या नंतर एक्स्ट्रा फीडिंग करायचे असते, जे बाळाला 6 महिन्याच्या नंतर खाऊ घालायची जे डॉक्टर सल्ला देतात ना, तेव्हा ते 6 महिन्याच्या नंतर हे बाळाला सुद्धा दिलं तरी चालतं, कारण हे पचायला सुद्धा हलकं असतं. आपण उकडून केलेलं असतं, त्याच्यामुळे सॉफ्ट झालेलं असतं. मी पातेल्यात ठेवत आहे, त्याच्यामुळे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलं. तुम्ही कुकरमध्ये लावत असाल तर ते मोठे मोठे तसं चाकणं ठेवलं तरी काय हरकत नाही. सकाळी स्वयंपाक चालू होता, कुकर रिकामं नव्हता म्हणून मी पातेल्यामध्ये लावलं. उकडून झाले पहा, सॉफ्ट होतात एकदम. तेच पाणी वापरायला घ्यायचं आपण, म्हणजे राहिला ते जास्तीचं पाणी नाही फेकून द्यायचं, ते उकळलेल्या गाजराचं तेच पाणी ज्यूस करायला घ्यायचं. आणि हे मिक्सरचा ना ज्युसर जार घ्यायचा आपण, जे छोटे मिक्सरचा डबा असतो किंवा ते जे ड्राय काढायचं जे मिक्सरचं जार असतं ते नाही घ्यायचं, ज्युसरच घ्यायचं. नसेल तर काय हरकत नाही घेतलं तर, पण ज्युसरमध्ये कसं असतं एकदम मस्त सॉफ्ट प्युरी हे ज्यूस तयार होतं, त्यासाठी ज्युसरचं जार असेल तर एकदम उत्तम. 4 गाजरासाठी 1-2 चम्मच साखर घ्यायची. साखर आवडीप्रमाणे आपल्या घ्यायची. मला जास्त गोड आवडत नाही, त्याच्यामुळं 2 चमचे टाकली. आणि जायफळ आणि इलायचीची पूड नेहमी काढलेली असते, तेच अर्धे चम्मच टाकले मी. गाजराचं ज्यूस ना डायजेशनसाठी चांगलं असतं आणि आपल्या शरीरातील डिटॉक्सिंग ॲसिड असतात, जे डिटॉक्स करण्यासाठी चांगलं असतं. आणि आपल्या हृदयाच्या ब्लड प्रेशरसाठी सुद्धा चांगलं असतं. मी अर्धा कप अगोदर पाणी टाकून घेतलं, मग नंतर लगेच दूध टाकलं. एकदा प्युरी करून घेतल्याच्या नंतर ही टाकली होती मी. जार मोठा असल्यामुळं कमी दिसत आहे, पण जवळपास 2 गिलासाचं झालेलं आहे आपलं हे ज्यूस. लहान मुलांना सुद्धा चांगलं असतं आणि कोणी व्यायाम करत असतील, व्यायाम झाल्याच्या नंतर प्रोटीन शेक म्हणून सुद्धा पिऊ शकतात. आता उन्हाळा सुरू झाल्याच्या नंतर ना आपल्याला काही जेवण पोटभर करावाची अशी इच्छा होत नाही, आणि असंच काहीतरी थंड पिणं किंवा चटपटीत खाणं अशीच इच्छा होते. त्यासाठी असंच वेगळं काहीतरी करून आपलं प्रोटीन कंप्लीट करायचं आपलं दिवसभराचं. पियालाही चांगलं आणि शरीराला सुद्धा चांगलं. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं तर काय होईल की आपले जे नोटिफिकेशन आहेत पुढच्या व्हिडिओचे ते तुम्हाला भेटतील आणि सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहण्यात येतील. त्यासाठी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे धन्यवाद.